हॅलो फ्रेंड्स, मी शांभवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते योगा ब्रेकमध्ये, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट. आजचा हा योगा फ्लो आहे फॉलिक्युलर फेजसाठी, म्हणजेच एनर्जी आणि क्रिएटिव्हिटी बूस्टिंगसाठी. फॉलिक्युलर फेज म्हणजे आपल्या मेन्स्ट्रुअल सायकलमधला दुसरा टप्पा, साधारण 6 ते 12 डे. ह्या कालावधीत आपलं इस्ट्रोजन हॉर्मोन वाढत असल्यामुळे आपल्या शरीरात भरपूर ऊर्जा आणि मनात भरपूर क्रिएटिव्हिटी असते. चला तर मग हळूहळू सुरुवात करूया. सुरुवात करूया वॉर्मअपने. सर्वात पहिला आपण करणार आहोत मार्जार आसन. त्यासाठी आपल्याला टेबल टॉप पोझिशनमध्ये यायचं आहे. दोन्ही हात बरोबर खांद्यांच्या रेषेत आणि दोन्ही गुडघे हिप्सच्या खाली प्लेस करायचे आहे. श्वास घेत कंबर खाली झुकवायची आहे. हनुवटी आणि छाती वर घ्यायची आहे. सुंदर आर्क द्यायचा आहे पाठीला. मग श्वास सोडत कंबर सीलिंगच्या दिशेने खेचायची आहे आणि हनुवटी छातीला लावायची आहे. हे आपण 5 to 7 राउंड्स रिपीट करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. आता करूया सीटेड साईड स्ट्रेच. सुखासनात बसा. तुमचा राईट हँड जमिनीवरती ठेवून द्या साईडला. श्वास घे डावा हात वर आणि श्वास सोडत सावकाश राईट साईडला जेंटल स्ट्रेच द्या. फाइव to 7 ब्रेथ्स होल्ड करून रिलॅक्स करा. आता उजवा हात वरती आणा आणि सावकाश डावीकडे वाका. डीप ब्रीदिंग करा. अँड देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण करणार आहोत नेक रोटेशन्स. श्वास घेत मान गोल फिरवायची आहे क्लॉकवाईज. श्वास सोडत खाली घेऊन यायची आहे. पाच राउंड क्लॉकवाईज करायचे. आणि मग 5 राउंड अँटी क्लॉकवाईज उलट्या दिशेने मान फिरवायची आहे. छान स्ट्रेच द्यायचा आहे. रिलॅक्स. आता आपण सुरुवात करणार आहोत आसनांची. सर्वात पहिलं आसन करूया अंजनेय आसन. त्यासाठी आपल्याला टेबल टॉप पोझिशनमध्ये यायचं आहे. दोन्ही हात बरोबर खांद्यांच्या खाली आणि दोन्ही गुडघे हिप्सच्या खाली. गुडघे आणि पाय एकत्र करा. आता डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये प्लेस करा आणि उजवा पाय सावकाश मागे खेचा. ह्याच्यात स्टेडी झाल्यानंतर पाठ सरळ करा.
दोन्ही हात नमस्कार मुद्रेत घ्यायचे आणि हात सावकाश वर खेचायचे आहेत. एक अपवर्ड स्ट्रेच द्यायचा आहे बॉडीला. 5 to 7 ब्रेथ्स होल्ड करा. त्यानंतर हात खाली घेऊन या आणि बॅक टू टेबल टॉप पोझिशन. आता सेम आसन आपण उजवीकडे रिपीट करूया. उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायचा आहे. डावा पाय मागे खेचून घ्यायचा आहे. स्टेडी झाल्यावरती दोन्ही हात नमस्कार मुद्रेत, पाठ सरळ, आणि मग दोन्ही हात वरती खेचायचे आहेत. पाठीच्या कण्याला एक अपवर्ड स्ट्रेच द्यायचा आहे. डीप ब्रीदिंग. रिलॅक्स. दोन्ही हात खाली घेऊन या आणि बॅक टू टेबल टॉप पोझिशन. आता आपण करणार आहोत अधोमुख श्वानासन म्हणजेच डाऊनवर्ड डॉग. त्यासाठी टेबल टॉप पोझिशन मध्ये येऊया. दोन्ही हात बरोबर खांद्यांच्या खाली, दोन्ही गुडघे हिप्सच्या खाली घ्यायचे आहेत. हातांची बोटं पसरून ठेवायची आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत गुडघे वर उचलायचे आहेत. टाचा हळूहळू जमिनीला टेकवायचा प्रयत्न आणि खांदे खाली प्रेस करायचे आहे जमतील तितके. हनुवटी छातीला लावायची आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. फाइव टू 7 ब्रेथ्स होल्ड करून पुन्हा सावकाश टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचंय. रिलॅक्स. पुढचं आसन आहे बद्ध कोणासन. त्यासाठी आपल्याला पायांची दोन्ही पावलं जॉईन करून घ्यायची आहेत. पाय धरायचे आहेत दोन्ही हातांनी, पाठ सरळ. दोन्ही पाय वरती खेचायचे, खाली घेऊन यायचे. वर, खाली, अप अँड डाऊन. हे आपण 7 to 10 टाइम्स करूया. अँड रिलॅक्स. पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन. त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय समोर सरळ करून बसायचं आहे. दीर्घ श्वास घे, दोन्ही हात वरती खेचायचे आहेत आणि श्वास सोडत एक फॉरवर्ड बेंड करायचा आहे. पोट मांड्यांकडे खेचायचं आहे. हळूहळू छाती आणि डोकं खाली टेकवायचं आहे. जर डोकं पूर्ण टेकत नसेल तर हनुवटी वरती ठेवा आणि स्वतःचं शरीर पुढे खेचा. डीप ब्रीदिंग करा. फाइव टू 7 ब्रेथ्स होल्ड करून श्वास घेत पुन्हा हात वर, श्वास सोडत हात खाली. परत एकदा रिपीट करूया. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली वाकायचा आहे. परत श्वास घे, दोन्ही हात वर, श्वास सोडत हात खाली. रिलॅक्स. आता आपण एक जेंटल स्पाइन ट्विस्ट करूया. सुखासनात बसायचं आहे किंवा अर्ध पद्मासनात बसा. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठ सरळ. आता तुमचा डावा हात राईट गुडघ्यावरती ठेवून राईट हँड मागे ठेवायचा आहे आणि एक जेंटल ट्विस्ट द्यायचा आहे स्पाइनला. मान पूर्ण वळवायची आहे. डोळे बंद करा
आणि दीर्घ श्वास घ्या. तो सावकाश सोडा. डीप ब्रेथ इन, डीप स्लो ब्रेथ आउट. असं 5 to 7 ब्रेथ्स होल्ड करून सावकाश सेंटरला या. आणि आता डावीकडे ट्विस्ट करूया. जेंटल बट फर्म ट्विस्ट. डीप ब्रीदिंग. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि रिलॅक्स. कम बॅक टू द सेंटर. आता कूलिंग डाऊनसाठी आपण करूया शवासन. त्यासाठी पाठीवरती झोपून जा. दोन्ही पायात रिलॅक्स्ड अंतर ठेवायचं आहे. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. हाताची बोटे रिलॅक्स्ड आहेत. डोळे बंद. मान सैल सोडून द्या. शरीराचे सर्व स्नायू रिलॅक्स करा. कुठेही कसलाही ताणतणाव नाही. काही क्षण आपले पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. दोन ते 3 मिनिटे शवासनात राहून मग सावकाश वी विल कम बॅक टू एक्सटर्नल अवेअरनेस. पायाची बोटं हलवायची आहे. हाताची बोटं सावकाश हलवायची आहे. आणि डोळे उघडायचे. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत ताडासन. त्यासाठी पायात थोडंसं अंतर ठेवा. श्वास घे. दोन्ही हात वरती खेचायचे आहेत. टाचा उचलायच्या आहेत. आणि पाठीच्या कण्याला छान खेच द्यायचा आहे. डीप ब्रीदिंग करा. श्वास सोडत हात खाली घेऊन यायचे. परत एकदा रिपीट करूया. श्वास घे. दोन्ही हात वर. टाचा उचलायच्या आहेत. श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊन यायचे आहेत. रिलॅक्स. पुढचं आसन आहे उत्कट आसन. त्यासाठी दोन्ही पायात थोडंसं अंतर ठेवायचं आहे. हिप विड्थ अपार्ट किंवा शोल्डर विड्थ अपार्ट. दोन्ही हात समोर ठेवायचे आहे. श्वास घे. टाचा उचलायचा आहे. आणि श्वास सोडत पूर्ण स्क्वॉट करायचा आहे. परत श्वास घेत वर यायचा आहे. श्वास सोडत हात खाली आणि रिलॅक्स करा. ज्यांना टाचा उचलून स्क्वॉट करता येत नसेल किंवा फुल स्क्वॉट करता येत नसेल त्यांच्यासाठी हे पुढचं व्हेरिएशन. दोन्ही पायात थोडंसं अंतर ठेवूया. दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत खांद्याच्या रेषेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास सोडत हाफ स्क्वॉट करायचा आहे. दोन्ही हात वर उचलायचे आहेत. पोट आवळून ठेवायचं आहे. पाठीचा कणा सरळ. जमेल तितका वेळ होल्ड करा. डीप ब्रीदिंग करा. आणि श्वास सोडत पुन्हा वर यायचंय. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत वीरभद्रासन म्हणजेच वॉरियर पोज. यासाठी पायात थोडंसं जास्त अंतर ठेवूया. 3-3.5 फुटाचं तरी अंतर ठेवा दोन्ही पायांमध्ये. आता उजवा पाय बाहेरच्या बाजूला वळवायचा आहे. डावा पाय सरळ ठेवा किंवा थोडासा आतल्या बाजूला वळवा. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे ट्विस्ट करायचा आहे. उजवा गुडघा वाकवायचा आहे. श्वास घे. दोन्ही हात वर घेऊन पाठीच्या कण्याला आर्क द्यायचा आहे. डीप ब्रीदिंग करायचं आहे. फाइव to 7 ब्रेथ्स होल्ड करून मग सावकाश स्टार्टिंग पोझिशनला यायचंय. आता हे आपण डावीकडे रिपीट करूया. डावा पाय बाहेरच्या बाजूला पॉइंट करायचा आहे.
आणि उजवा पाय थोडासा इंटर्न करायचा आहे. दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट करा. डावा गुडघा बेंड करा आणि श्वास घे. दोन्ही हात वर घेऊन आर्क करायचा आहे. डीप ब्रीदिंग. श्वास सोडत रिलॅक्स. आता ह्यातूनच आपण फ्लो करूया रिव्हर्स वॉरियरमध्ये. पायात तेवढंच अंतर ठेवून द्या. उजवा पाय उजवीकडे पॉइंट करायचा आहे. हाताची नमस्कार मुद्रा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे ट्विस्ट करूया. उजवा गुडघा वाकवायचा आहे. दोन्ही हात वर घ्यायचे आहे आणि मग सावकाश डावा हात डाव्या मांडीवरती मागे ठेवून द्यायचा आहे आणि अजून आर्क करायचं आहे. वर बघायचं आहे. आणि मग सावकाश सेंटरला येऊन रिलॅक्स करा. आता आपण डावीकडे रिपीट करूया. डावा पाय बाहेरच्या बाजूला ट्विस्ट करायचा आहे. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट करूया. डावा गुडघा वाकवायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात वर आणि मग सावकाश आपला राईट हँड राईट मांडीच्या मागे ठेवून द्यायचा आहे. अजून आर्क करा. वरती बघा. डीप ब्रीदिंग. अँड देन स्लोली सेंटरला येऊन रिलॅक्स करा. आता आपण करूया गॉडेस पोज. त्यासाठी पायात 2 ते 2.5 फुटाचं अंतर ठेवा. आता दोन्ही पाय बाहेरच्या बाजूला पॉइंट करायचे आहेत. पाठ सरळ. हाताची नमस्कार मुद्रा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत आपल्याला स्क्वॉट करायचं आहे. जमेल तितकं खाली जा. पाठीचा कणा ताठ. डीप ब्रीदिंग. डोळे बंद करा हवं तर. जमेल तितका वेळ होल्ड करून सावकाश वरती या. रिलॅक्स. पुन्हा एकदा रिपीट करूया. दोन्ही हात जोडायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत स्क्वॉट. श्वास घेत वर यायचा आहे आणि श्वास सोडत रिलॅक्स. आता आपण करणार आहोत डायनॅमिक फॉरवर्ड फोल्ड्स. त्यासाठी दोन्ही पाय एकत्र ठेवूया. श्वास घेत हात वरती खेचायचे आहे. श्वास सोडत फॉरवर्ड बेंड करायचा आहे. पाठीचा कणा लांबवायचा आहे. परत श्वास घेत वर यायचं आहे. श्वास सोडत खाली. इनहेल अप. एक्झेल डाऊन. अजून 2दा करूया. अप डाऊन. वन मोर टाइम. अप अँड डाऊन. श्वास घेत हात वर. श्वास सोडत रिलॅक्स. सो मैत्रिणींनो, लक्षात घ्या, फॉलिक्युलर फेजमध्ये तुमचं शरीर आणि तुमचं मन नवीन ऊर्जेसाठी सज्ज असतं. फॉलिक्युलर फेज इज इक्वल टू एनर्जी प्लस क्रिएटिव्हिटी. हा योगा फ्लो केल्याने तुमची ताकद, ऊर्जा आणि क्रिएटिव्हिटी शिखराला पोचेल. सो रोज थोडा वेळ हा योगा अभ्यास करा आणि तुमच्या शरीरात आणि मनात होणारे बदल स्वतः अनुभवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा. बिकॉज युअर हीलिंग मे इन्स्पायर समवन एल्सेस होप, राईट? आणि हो, मज्जा पिंक या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इट इज टाईम फॉर अ योगा ब्रेक, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट.